आज आपण मस्त अशी चविष्ट चटपटीत अंडा भुर्जी कशी करायची ते पाहणार आहोत. काही घरातल्या बेसिक मसाल्यांपासून ही अंडा भुर्जी आपण तयार करतो आहोत. तर एकदम चवीला भन्नाट लागते. सुरुवातीला 2 चमचे तेल कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये भरपूर सारा कांदा घालायचा. म्हणजे आपण जी भुर्जी करतो ती कांदा भुर्जी आहे, अंड्याची भुर्जी आहे. तर यामध्ये कांद्याचा जास्त वापर केला जातो. कांदा छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा. नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. नंतर घरामध्ये जो आपण रोजच्या भाजीसाठी वापरतो तो काळा मसाला म्हणजेच काळं तिखट घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं सुकं खोबरं बारीक मिक्सरवरती करून घ्यायचं ते घालायचं. आणि चिकन मसाला अर्धा चमचा घालायचा आहे. हे सगळं छान परत एकदा भाजून घ्यायचं आहे. आणि छान खमंग असा वास दरवळतो आहे. आणि यामध्ये आता आपण घालतोय 6 अंडी. ही अंडी मी एका वाटीमध्ये फोडून घेतलेली आहेत. तर एखाद्या वेळेस अंड खराब निघतं म्हणून अशा पद्धतीने मी अंडी अगोदरच फोडून घेते आणि नंतर एकदमच या भुर्जीमध्ये घालते. आता आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. सुरुवातीला थोडस कढईला चिकटतं, पण एकसारखं हे हलवत राहिलं की नंतर जसची भुर्जी तयार होईल तस तसं कढईला चिकटलेलं सगळं निघून जातं आणि मस्त मोकळी अशी चविष्ट एकदम मस्त अशी आपली भुर्जी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय. ही भुर्जी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा भुर्जी पाव खाऊ शकता. भन्नाटच लागते.